नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं? झालं का जेवण? तर चला आता तुमच्या योगिता ताईचं आज मस्त पैकी बेत आहे. तर काय बेत आहे? चणचणीत आणि झणझणीत. तर आता आपण बेताच्या अगोदर काय केलं, दळण केलं. तर ज्वारीचं दळण केलंय, दिसतंय का? हो का, त्यात तांदूळ मिसळले. तर मी 3 किलो ज्वारी असते, त्यात मी 2 किलो, नाही 2 किलो तांदूळ मिसळत असती, म्हणजे 5 किलो होतं मस्त पैकी. मग भाकरी बेत चांगलं लागते त्या. तर बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की योगिताई तू पुरवड्या कर म्हणून. आता सांडग्यासाठी मी आणलंय बरं का, डाळ डुळ आणलेली आहे. तर करीन उलीस खायला बरं वाटलं म्हणजे आय उलीस लागल करू तुमच्या योगिता ताईला सांडग. तर आता सांडग करायचे तर पुरवड्या ते आमच्या चुलत सासूबाई आहेत का, ते काय म्हणल्या, अगं महादेवाला धार पडल्यानंतर का धार पडस तू परत करत नाही ती. तर करू आता आपण पुलिस नक्कीच करेल तुमची योग्यता. व्हिडिओ पण येतील तुम्हाला. तर आता तुमच्या दाजींचं काय चाललंय बघू आपण. त्याला म्हणलं आता दाजीला म्हणलं की आता बेताचा व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला. दाजी बाहेर होतं, हे कोणा दाजीचं नटायचं काम चाललंय भावा बहिणींना. आहे का? आहे का? काय करताय व? ही पावडर लागते जरा वेळेस. का तुम्हाला काय नवरी बघायची? नाही नाही, मुद्दा करायचं, जरा मेकअप करावा लागतं. बघा आता. पावडर भेटायचं, आपण बोलायचं तर. हा परत माझा चेहरा गरमीमुळे चेहरा जरा झालाय माझा जरा, त्याच्यामुळे बघा दाजी किती नटल्यात आहे. दिसत आहे का दाजी? दाजी हो का अजूनच पावडर घ्यायला लागला. कसं काय करायचं भाऊ? आता मी चेहरा झालाय माझा चिकट घाम आलाय. बघू कसं दिसतंय तुम्ही. या बरं इकडं. तोंडाने घाम आलाय माझ्या. इकडे या की इकडे. माझ्यापेक्षा देखणं दिसत आहे दाजी तुमचं. काय दिसत आहे काय भाऊ बहिणीनं माझ्यापेक्षा देखणं? बरं नका चला व्हिडिओ मध्ये आपल्याला हे करायचा बेताचा व्हिडिओ. हाती धुवून या. तर आता आपल्या आईचं काय चाललंय या. तर दोघं सुद्धा नटायला लागले. ते दोघाला सुद्धा मी नटावलंय. आता दाजी तर काय आपोआपच नटत आहे पावडर सावडर लावून. आईनं काय केलंय, कारपा गुंडळून बसली. आता योगिता म्हणली तुझ्या आवडीचं तुझ्या तोंडाला चोयासारखं जेवण बनवते. तर आता आपल्या योगिताने मस्त पाटील बेत बनवलाय. आता मी सुद्धा तोंडाला चव येण्यासारखं मी पण ओढते चांगलं. चणचणीत आणि झणझणीत झणझणीत आणि झमझमीत बेत आहे आज आपला. हा खाते मी चव हे कोण आईला सुद्धा नटावली आहे. हे करते हे करते आईला असती. तर भावा बहिणींनो, मी आईला मेहंदी लावली. मेहंदी विकू नका, मी झाकून घेतले नको. आईच्या टकुऱ्याला मेहंदी लावली. आणि दाजीला पण लावा म्हणलं की त्यांना पण लावायची मेहंदी. व्हाय व हो. तुम्हाला मी कोण तर दाजीला सुद्धा मेहंदी लावायची. तर दाजी काय म्हणलं मला आताच नको, लावू म्हणलं आपण परत. तर कधी लावायची तुम्हाला? आय काय म्हणते बघा. काय म्हणले? आता योगिता ताईनं चांगला बेत बनवलाय. तर मी तर भरपूर जेवणार आहे, आता पोटभर जेवणार आहे. तर मुला मुलीनं तुम्ही काय म्हणता की योगिता बरं आता मी खुशच राहणार आहे. जशी योगिता मला जेवण लागल, जसं माझ्या आवडीचं असेल तशी योगिता बनवते. तर आता मी पण पोटभर जेवणार. मी पण सगळा विचार सोडून देणार आहे. आता योगिता म्हणते आई तू सारखी विचार करते. तर आता योगिता म्हणेल तसं मी अजिबात विचारच करणार नाही, कुठलाच करणार नाही. ते जसं जेवण देईल तसं मी आता खात राहणार आहे बघा. आमचे सगळ्या भाऊ बहीण सुद्धा म्हणतात की आई तुम्ही विचार करू नका, मस्त पीक खा पी, मस्त पैकी राहा, रडू नका. तर आता आपली आई खुश आहे, खुश राहणार मी. तर आता तुमचं जसं म्हणजे तुमच्या योग्यताच्या परिस्थितीतून आणि जसं आपल्या घरात भेटेल असं तर करून घालण्याचा प्रयत्न तुमची योग्यता करतेच नक्की आईला आपल्या. योगिताने सकाळी मला काय केलं, ती खजूर खायला लावली, परत शेंगदाण्याचं 2 लाडू दिलं, या केलं तुम्ही पण. परत शेंगदाणा गुळ खाया देते, हे देते. सगळं जसं डॉक्टरने सांगितलंय त्या पद्धतीने मला इथं या योगिता की माहिती देते. दिसतं तुम्हाला. आणि मी पण खातच राहणार. आता नाहीतर ती जसं दाजीला म्हणताल सांगेल मागं तसं. बसवलंय आणि दाजी तर काय आणि दिसत नाही. योगिताला काय मी आता नाराज नाही करणार. ती एवढं आपल्यासाठी करते म्हणल्यावर तिला नाराज कसं करायचं? नाही मी करणार नाराज तिला. दाजीचं काय ती म्हणणार? सांगल तसं ऐकणार, ती सांगल तसं खाणार, ती सांगल जेवण देईल तसं मी जेवणार. जशा गोळ्या औषधं घ्या सांगतील तशा मी घेणार.
आता बघा ती जेवणाच्या आधी गोळ्या ही घ्या सांगितल्या होत्या ती मी घेतल्यात. आता जेवण केल्याच्या नंतर दुसऱ्या घ्यायच्यात. ती जेवण केल्याच्या नंतर घेणार. ती जेवायच्या अगोदर म्हणजे सकाळी काय केलं भाऊ बहिणींनो, चहा पाणी झाला, चहा बिस्किट ही खाल्लं तुमच्या नाश्ता दाजीनं, केला सकाळी. हा परत तुमच्या योगिताईनं, परत आईला पण दिलं. आणि मग ती खाल्ल्यावर जेवायच्या अगोदरची गोळी होती ती गोळी आईला दिली खायला. परत दुसरी बी एक होती, तसल्या 5 गोळ्या दिल्या त्या बारकुशा बारकुशा डब्यात. ती कुरुणाच्या गोळ्या नाही, कुरुणाच्या पहिल्या तसल्या दिल्या त्या डॉक्टरने गोळ्या. ती पण कुरुणाच्या त्या गोळ्याला हात लावायचा नाही म्हणतात की ती टोपणात घेऊन त्या खायच्या 5-5. पण त्या पण खाल्ल्यात मी आता. मग त्या गेल्या. मग उलिशी खायच्या, आपल्या केस पिकलेली होती ती मी दिली मी ती लावली उलिशी का आपल्या आईला. आणि बेत बनवलाय तुमच्या योगिता ताईला, तोंडाला चव यासारखा आपल्या आईच्या, चमचमीत आणि झणझणीत. आणि योगिता मला खुशच ठेवती आणि मी खुशच राहणार आहे. आणि जसं तिला सांगते तसं योगिता माझी दक्षता घेते. तिनं रात्री सुद्धा माझं ती पाय ती खोबऱ्यात तेल आणि कुणीतरी सांगितलं होतं ना चोळा, ती सुद्धा केलंय कमेंट मध्ये. हा. पण नाही भाऊ बहिणीला तुम्हाला सांगते, रात्री 12 वाजता लाईट गेली आपल्या इकडं आणि रात्री तुमच्या योग्य ताईला झोप नाही हो. गरम झालं लय उकाडलं लय. गरम आली. आणि आपली आई आता झोपीच्या गोळ्या दिलेल्या डॉक्टरने, जी झोपली पिंताप तर मला तुम्हाला काहीच कळालं काहीच कळलं नाही. आला तुम्हाला लाईट गेलेली कळालं नाही काहीच नाही. आणि लाईट गेल्याच्या नंतर मला तर अजिबातच झोप येत नाही. पण मला रात्री काय सुधच झालेलं आहे. मग उलीस मी दाजी आम्ही हवा घेत होतो, मग थोडी आईला पण दिली हवा. आणि मग परत पहाटे किती वाजता आली? 3 झाली. 3 रात्री ना. 3 वाजता रात्री 3 वाजता आली रात्री. मग पहाटे 3ला लाईट आली बघा. आणि मग चांगली झोप लागली. तर आज जायची काय घरीच आहे आता दळणं मळणं, कारण की तुमची योग्यता आहे तर काही दळण हे आणायला जात नाही, कारण की लांब जावं लागतं ना गावात. त्यामुळे आता आपण ज्वारीचं दळण हे केलेलं आहे, तर दाजीच दळण हे आणत्याल. आणि चला मग मी आता बेत आणती. तर आता माझ्या तोंडाला सुद्धा चव येणार आहे चणचणीत आणि झणझणीत योगिताने केलं. हा कसं गुलीगत. तर चला मस्तपैकी आता तुम्ही हाती धुवून या, इथं आणून ठेवती सगळं सामान. आणि मग बेत खाऊ. आणि बेत काय आहे ही पण आमच्या भावा बहिणीला दाखवू. आणि भावा बहिणींना तुमचा काय बेत आहे ही पण नक्कीच सांगा कमेंट मध्ये. आमच्या बहिणींना काय स्पेशल बनवलंय आज बुधवार स्पेशल काय काय बनवलंय ते तुम्ही नक्कीच सांगा. तर चला आता चला या हात धुवून मस्तपैकी. चला चणचणीत आणि झणझणीत बेत आहे आपल्या मस्तपैकी. गरमागरम आहे, गरमागरम एकदम गरम गरमच बनवलेला आहे आपण बेत. नीट करून ठेवलेला आहे. आता दाजी घेऊन जाते ना दळायला. चला गरमागरम भात. अजून काय काय केलंय तुमच्या योग्यताईनं? साधा सिंपल आहे बरं का आपला. वांग मस्तपैकी वांग आहे काही अक्क. काल आणली होती आपण पावशेर चांगली काट्याची वांगी. मस्तपैकी पापड पापड्या पापड. तोंड
तोंडाला चव यायला भेंडी केली यायला मिरचीची आणि ही ज्वारीच्या भाकरी. तर ही मस्तपैकी बेत बनवलेला आहे तुमच्या योगिता ताईनं. तर याला काय झालं थोडं भरलं ही. तर कसं काय आहे मग भाऊ बहिणींना बेत आहे ते का नाही एकसारख्या भाकरी तुमच्या योगिता ताईच्या हाताच्या. तर हे आपला जेवणाचा बेत आहे. भेंडी, आक वांग, भात आणि पापडी. आता मी वाढती. आईला आक वांग आवडतं बरं का आपल्या, म्हणजे तसं सगळ्यालाच आवडतं आक वांग आमच्यात. मस्तपैकी पोट भरून खायचं आणि एकदम चणचणीत आणि झणझणीत बेत आहे आपला. तुमच्या दाजींना वाटते. तर ही भेंडी पण केलेली आहे मी चव यायला आईच्या तोंडाला. कडक भाकरी केली आईला कडक. तिला कडक आवडते मस्त भाकरी. कडक केलेली आहे भाकरी. आवडते नाही तुला कडक? हो. भात नंतर देते. चला तर मस्त पैकी बेत आहे भाऊ बहिणींना आपला. तुमचा काय काय बेत आहे नक्की सांगा कमेंट मध्ये आपल्याला. जेवण करायला भाऊ बहिणी मस्त बनवला बेत जेवणाला. मुलींनो आता योगिताने मस्त बेत बनवलाय आणि मला तर भरपूरच वाढलाय तिनं. पण आता मी पण एवढं खाऊन टाकणार आहे, काय सुद्धा ठेवणार नाही. तर आता पहिलं काय खाऊ तर माझ्या आवडीचा होता माझ्या तोंडाला चव पापड खाते पापड. खा खा पोट भरून खा. हा आणि तुम्ही पण जेवण करा या. मस्त बंद केलाय बघ निमित्ताने म्हणजे जेवणाचा. वांग केले, पापड केल्या, भेंडी केली, भात केलाय, भाकरी केली.
मस्त केला बेत. सासूबाईच्या आपल्या आवडीचा चमचमीत गंजनीत. आय पोट भरून खा ग. हा हा पोट भरून. भेंडी बी जोरात झाली या. भेंडी भारी झाली. भेंडी तरी आवडते मला. आता मी पोटभर जेवणारच नाही आज. योगिताने चांगला बेत बनवलाय आणि आवडीचा बनवलाय. चुरून खाणार आहे, चुरून बघा भरपूर. मस्तपैकी बेत बनवलाय भाऊ बहिणींना मी. आक वांग, पापड, भेंडी हाय. मागणी भारी झाली या. मस्त वांग झाली. चमचमीत झाली. होय ना. हा. एकच नंबर झालाय. मी तर प्रत्येकातला एक एक घास खाल्लाय आताशी. आणि आवडीनं खाणार आहे. भात पण घ्या. भेंडी बी जोरात झाली. चमचमीत झाली. झणझणीत झाली भेंडी बी. ज्वारीची भाकर, आक वांग, भात, पापड, पापड्या, भेंडी. मस्तपैकी दाजीचं चाललंय बेत धुतवायचं काम. माग जोरात केलं या. हाय हसते आज. एक नंबर मस्त केलंय. मी बी चुरूनच खाणार आहे आज. आईचं चाललंय खायचं बरं का बेत. आईच्या आवडीचा बनवलेला आहे आपण. आणि तसं आपल्या बी आवडीचा आहे बरं का भाऊ बहिणींनो. तुम्ही माणसाला योग्य ताईने जेवाय नाही बोलावं तसं काय नाही बरं का. हो काय तुम्ही पण जेवण करा या बेत खायला या चमचमीत झणझणीत खाया. वांग मात्र एकच नंबर झाले है ना. मस्त झालंय. दाजी दाजी काय देऊ तुम्हाला बी तुम्ही लागल्या. भाकरी. हे राहते. इकडं आहे तर तुमची एवढीच आहे. भेंडी नाही बरं झाली आहे. है ना? मस्त झालंय. वांग जोरात झाले. देऊ का रस्सा? आय खा चपसत खाऊ नको. चोर भाकरी. चुरून खाणार आहे. बातवा. तर मी आता जास्त भात करत नाही. बघा. बस. आहे तुला भात नंतर दिली. भाकरच खा पटापटा. कालवण देऊ का रस्सा देऊ का? ठीक आहे. जरा काय थोडं थोडं जरा. तर मग कसं काय भाऊ बहिणींना तुमच्या योगिता ताईचा आईचा आणि दाजींचा बेताचा. भाजी पकवानाचा बेत आजचा आपला.
बहिणीनं आजचा बेत तुमच्या योगिताताईचा, आईचा आणि दाजींचा. हो का? एकदम मस्त. अख्खं वांग, भात, पापड, भेंडी, पाची पकवानाचा बेत आहे आज आपला. काय का नाही? हो, पाची पकवाचा आजचा बेत आहे हा. तर चला मग करा बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय. बाय बाय आमच्या भावाला आणि बहिणीला. आणि बेत कसं काय आहे आज तुमच्या योगिताईने केलाय स्पेशल आपल्या आईसाठी. पाची पकवानाचंच म्हणायचं आपल्यासाठी. आवडला का तुम्हाला? आणि तुमचा काय काय बेत आहे ती पण नक्की कमेंट मध्ये सांगा. आपला तर आहे अख्खं वांग, ज्वारीची भाकरी, भेंडी, पापड, एकदम चमचमीत आणि झणझणीत आहे. काय मस्त केलंय मस्त. कसं लय मस्त आहे. चमचमीत झणझणीत. चमचमीत झणझणीत. मी आज पोटभर जेवणार आहे. खा खा चुरून खा. आता बेत लय जोरात झालाय. चमचमीत झाला, झणझणीत झालाय. है ना? हा. तू मग काय पाहिजे का? काय पाण्याचं काढून तर लय भारी झालंय. भातात लय आवडतं मला. नाही वांग खरंच लय भारी झालंय. ताजं ताजं वांग होतं, एकदम मस्त झालंय. चला मग भावा बहिणींनो, बाय बाय करा अजून एकदा. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. त्यावर घ्या आपली काळजी. बेत कसा होता सांगायला विसरू नका.